Hello students, a very good morning to all of you. Today we'll start a new topic that is metals and non-metals. बाळांनो टॉपिक खूप खूप महत्त्वाचा आहे because this topic is directly related to our day to day life. बाळांनो ज्या काही वस्तू आपण यूज करतो डे टू डे लाईफमध्ये किंवा आपल्या अराउंडला ज्या काही वस्तू आपण ऑब्झर्व करतो त्या एकतर मेटलनं बनलेले असतात किंवा नॉन मेटलनं बनलेले असतात ओके किंवा काय येस दोन्हीच्या कॉम्बिनेशननं बनलेले असतात. बरोबर आहे ना. फॉर एक्झाम्पल ओके ड्रेसेस जे आहेत जे यूज करतो आपण ड्रेस डे टू डे लाईफमध्ये बरोबर आहे ना. ओके दीज आर पॉलिमर्स करेक्ट अँड दीज पॉलिमर्स आर मेड अप ऑफ येस नॉन मेटल्स. आपण बाईक यूज करतो बरोबर आहे ना. ओके बायसिकल यूज करतो त्याच्यामध्ये तुम्हाला मेटलचा पण पार्ट दिसेल नॉन मेटलचा पण पार्ट दिसेल. लक्षात येते. ओके येस किचन मध्ये आपण युटेन्साइल्स यूज करतो त्याच्यामध्ये मेटल आणि नॉन मेटलचा पार्ट दिसेल तुम्हाला. लक्षात येते. म्हणजे ओव्हरऑल ओके डे टू डे लाईफ मध्ये ज्या काही वस्तू आपण यूज करतो त्या एकतर मेटल नॉन मेटल किंवा दोन्हीच्या कॉम्बिनेशन बनलेले आहेत. म्हणून काय ओके धिस टॉपिक इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट का कारण डे टू डे लाईफला रिलेट करतो बळानो. त्याच्यापासून आपल्याला नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स मिळतात. येते लक्षात हे. ओके जे काय आपण कंडक्टर्स यूज करतो आपण खूप महत्वाचा पार्ट आहे बरोबर आहे ना. ओके ते कुठले आहेत मेटलचे कंडक्टर्स आहेत. सेमी कंडक्टर्स यूज करतो आपण बळानो. ओके ते काय मेटलॉइड्सचे ओके येस सेमी कंडक्टर्स आहेत. इथे लक्षात घे. ठीक आहे. मग हा टॉपिक ओव्हरऑल ओके खूप महत्वाचा आहे. आलं लक्षात. ठीक आहे. जे स्टुडंट्स इंजिनिअरिंग साठी आहेत ओके येस इंजिनिअरिंगला जाणार आहेत बरोबर आहे ना. ओके त्या स्टुडंटसाठी तर हा टॉपिक खूप महत्वाचा असणार आहे कारण तिथं पुढं तुम्हाला मटेरियल सायन्स असतं. इथे लक्षात. स्टार्ट करूया आपण मग टॉपिक. येस फर्स्ट ऑफ ऑल check here introduction. Yes एक स्टेटमेंट लिहिले मी इथं. In general okay nearly 75% of all elements are metals. बघा पिरियडिक टेबल मध्ये बघा 75% काय आहेत मेटल्स आहेत. बघूया आपण पाहिले हे आपण एस ब्लॉक एलिमेंट्स डी ब्लॉक एलिमेंट्स पूर्ण काय मेटल्स आहेत. पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये सुद्धा बराच पार्ट काय आहे मेटल्स आहे. करेक्ट ना. ए ब्लॉक एलिमेंट्स मध्ये सुद्धा काय आहेत मेटल्स म्हणजेच काय नियरली 75% जे आहेत ते सगळे काय आहेत मेटल्स आहेत. येते लक्षात. ठीक आहे. मग अगोदर जे क्लासिफिकेशन केलं होतं ना ओके येस पिरियडिक सॉरी एलिमेंटचं जे काही क्लासिफिकेशन केलं होतं ते तर एक मेटल मध्ये ओके किंवा नॉन मेटल मध्ये अशा दोन पार्ट्स मध्येच क्लासिफिकेशन केलं होतं. पण मेटलचा जो पार्ट आहे ना तो खूप ओके येस एक्सेस होता. मेटल्स खूप एक्सेस होते त्याच्यामुळे काय कंबाईन सॉरी इंडिव्हिज्युअल स्टडी ऑफ दीज मेटल्स वेर नॉट पॉसिबल. येते का लक्षात. पॉसिबल नव्हती स्टडी म्हणून काय मॉडर्न पिरियडिक टेबल इस्टॅब्लिश केलं. ठीक आहे ना. ओके येस क्लासिफिकेशन आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. मेटलच्या प्रॉपर्टीज पण स्टडी केलं आपण बरोबर आहे ना. ओके एस ब्लॉक एलिमेंट्स काय आहेत ओके मेटल्स आहेत. मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स correct okay d block elements after s block elements they are also electropositive elements but less electropositive as compared to the s block elements. ठीक आहे ना. p block elements मध्ये मेटल्स पण आहेत नॉन मेटल्स पण आहेत आणि मेटलॉइड्स पण आहेत. खूप महत्वाचा पॉइंट आहे हा बरोबर आहे ना. ओके पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये तिन्ही एक्सिस्ट आहेत बरोबर मेटल्स नॉन मेटल्स मेटलॉइड्स. येते लक्षात घे. येस आता इथे काय मी इमेजेस मेन्शन केलेले आहेत डे टू डे लाईफ मध्ये. ओके मेटलचा यूज काय नॉन मेटलचा यूज काय किंवा मेटल्स नॉन मेटल्स काय आहेत ओके येस ते स्टडी करण्यासाठी ओके थोडेसे एक इमेजेस जस्ट तुम्हाला ओके येस दाखवण्यासाठी इथं मी मेन्शन केलेले आहेत. बघा ओके डिफेन्स मध्ये ओके जे काही इक्विपमेंट्स बनवले जातात बरोबर आहे ना त्याच्यामध्ये काय यूज केले जातात मेटलचे अलॉयज यूज केले जातात बरोबर आहे ना. मेटलचे अलॉयज ते आपण पुढे स्टडी करणार आहे. करेक्ट ना. ओके लाईट जो पार्ट असणार आहे ओके येस वेटेड म्हणजे काय लाईट वेटेड जो पार्ट असणार आहे तो एअरक्राफ्ट मध्ये यूज केला जातो. इथं हेवी वेटेड पार्ट यूज केला जातो बरोबर आहे ना. ट्रेन मध्ये हेवी वेटेड पार्ट यूज केला जातो. हेवी एलिमेंट्स यूज केले जातात किंवा हेवी मेटल्स यूज केले जातात. जनरली इथं अलॉयज यूज केले जातात. लक्षात ठेवा मेटलच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या चेंज केल्या जातात. ठीक आहे ना. कॉइनेज मेटल्स म्हणतो आपण गोल्ड सिल्वर ओके येस कॉपर हे कॉइनेज मेटल्स आहेत. कॉइन्स बनवण्यासाठी यूज करतात बरोबर आहे ना. ओके गोल्डचे बिस्किट्स असतात दोन आहे तुम्हाला बिस्किट मध्ये कन्वर्ट करून ओके येस गोल्ड सेल केलं जातो. लक्षात येते. हे काही कॉइन्स आहेत ज्या काही ओल्ड कॉइन्स आहेत बरोबर आहे ना. ओके इथे इंडिया असं लिहिलेलं आहे बघा 1947 ची कॉइन आहे. समजते हे ओके येस. हे बघा ऑब्झर्व करा थोडस ह्या इमेजेस. ठीक आहे. हे रॉड्स आहेत मेटलचे रॉड्स आहेत. इथं काय थोडेसे ओके छोटे छोटे ऍप्लिकेशन्स दिलेले आहेत
बरोबर आहे ना. सिल्वरचा स्पून आहे, नेल आहे, कॉइन आहे, बरोबर आहे ना. ओके, पेपर क्लिप आहे, त्याच्यामध्ये मेटल्स यूज केले जातात डेफिनेटली. ठीक आहे ना. ओके, सेफ्टी पिन आहे, ओके, गोल्ड रिंग आहे, करेक्ट. त्याच्यानंतर स्टील रुलर आहे, निडल आहे, पिन्स आहेत, करेक्ट. इथं नेल्स दिलेले आहेत तुम्हाला, ओके, आणि त्याचे काय टूल्स पण दिलेले आहेत. दिस इज डायमंड, व्हेरी इम्पॉर्टंट, नॉन मेटल. नॉन मेटल आहे तो कार्बनचा ॲलोट्रोप आहे. दिस इज ग्राफाईट, ग्राफाईटची पेन्सिल दिसते तुम्हाला इथं, बरोबर आहे ना. दिस इज ऑल्सो नॉन मेटल, करेक्ट ना. ओके, इथं काय ऑर्नामेंट्स दिलेले आहेत, ते कशाचे आहेत, मेटलचे ऑर्नामेंट्स आहेत, बरोबर आहे ना. ओके, येस, गोल्डचे ऑर्नामेंट, सिल्वरचे ऑर्नामेंट्स जनरली यूज केले जातात, करेक्ट आहे का. येस. आता हे जे मेटल्स आहेत, बरेच मेटल्स तुम्हाला, ओके, मॅक्सिमम मेटल्स हार्ड दिसते, बरोबर ना. ओके, येस. हार्डनेस कशामुळं मेटलमध्ये, तर काय डेफिनेटली दॅट मेटल हॅव्हिंग द, ओके, येस, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याला म्हणायचं मेटॅलिक बॉन्ड. ओके, कुठल्या टाईपचा, ओके, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. ओके, मेटॅलिक बॉन्ड काय आहे, ओके, दॅट विल सी इन नेक्स्ट स्लाइड. सी हियर, बॉन्डिंग इन मेटल्स, ठीक आहे ना. ओके, आता मेटलमध्ये कुठल्या टाईपची बॉन्डिंग असते बघा. मेटल्स हे खूप खूप स्ट्रॉंग असतात, बरोबर आहे ना. त्याची स्ट्रेंथ खूप हाय असते, आलं लक्षात. ओके, तर कुठला बॉन्ड असतो मेटलमध्ये, तर मेटॅलिक बॉन्ड असतो. त्याचे जे ॲटम्स आहेत, मेटलचे जे काय ॲटम्स आहेत, दॅट ॲटम्स गेट हेल्ड टुगेदर बाय दी, येस, मेटॅलिक बॉन्ड. आणि हा मेटॅलिक बॉन्ड काय असतो, इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मेटॅलिक आयन्स किंवा मेटल आयन्स अँड सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. सी ऑफ इलेक्ट्रॉन्स का म्हणलं, ओके, कारण काय, इलेक्ट्रॉन्स असे स्प्रेड झालेले असतात, बरोबर आहे ना. ओके, आणि त्याच्यामध्ये असे एक 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 मेटल्स असतात. मग ह्या मेटल लॅटाईस मध्ये, बरोबर आहे ना. ओके, काय असतात, हे छोटे 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 इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत राहतात किंवा डिलोकलाइज होत राहतात. हे मेटलचेच इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर आहे ना. आयोनायझेशन एन्थॅल्पी पाहिलं होतं आपण. मेटल काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो, बरोबर आहे ना. मेटल डोनेट इलेक्ट्रॉन टू फॉर्म मेटल आयन प्लस इलेक्ट्रॉन, बरोबर आहे ना. ओके, मग मेटल हे मेटलच्या फॉर्म मध्ये राहत नाहीत, तर काय, त्याच्या आयनच्या फॉर्म मध्ये राहतात, तिथंच राहतात त्या मेटलमध्येच. ओके, बाय लुझिंग इलेक्ट्रॉन. आणि हे इलेक्ट्रॉन जे आहेत ते काय, डिलोकलाइज होत राहतात, बरोबर आहे ना. ओके, येस. ह्या मेटल आयन्सला काय म्हटलं जातं, कर्नल्स, कर्नेल्स, बरोबर आहे ना. ओके, येस. आणि त्याच्यामध्ये लॅटाईस मध्ये त्या, ओके, इलेक्ट्रॉन्स काय होत राहतात, येस, डिलोकलाइज होत राहतात. इथे लक्षात, खूप महत्वाचा पॉइंट आहे हा, ठीक आहे ना. ओके, येस. मेटॅलिक बॉन्ड समजलं तुम्हाला. मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, कशामध्ये, येस, ह्या इलेक्ट्रॉन मध्ये आणि ह्या मेटल आयन मध्ये, इलेक्ट्रॉन मध्ये, मेटल आयन मध्ये, ठीक आहे ना. ओके, म्हणून काय, की हे मेटल आयटम्स जे आहेत ते एकमेकाला बाइंड राहतात, खूप स्ट्रॉंग राहतात. मेटल आयन्स, सॉरी, मेटल्स खूप स्ट्रॉंग राहतात, बरोबर आहे ना. ओके, असं कशामुळे, तर ते मेटल आयन्स मेटॅलिक बॉन्ड काय झालेले आहेत, बाइंड झालेले, एकत्र आलेले आहेत. आलं लक्षात, कुठला बॉन्ड असतो समजला मेटलमध्ये, मेटॅलिक बॉन्ड. अंडरस्टूड. नेक्स्ट स्लाइड कडे जाऊयात आपण. येस, नेक्स्ट स्लाइड मध्ये काय दिलेले, फिजिकल प्रॉपर्टीज. आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहेत फिजिकल प्रॉपर्टीज, तरी सुद्धा बघूया आपण. ओके, खूप महत्वाचे आहेत फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ, ओके, येस, मेटल्स अँड नॉन मेटल्स, दोन्ही एकत्र स्टडी करूया, ठीक आहे ना. ओके, येस. आता फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे बघा मेटल्ससाठी, ओके, लस्टर. मेटल्स आर लस्ट्रस म्हणतो आपण, बरोबर आहे ना. ओके, एखाद्या मेटलला आपण कट केलं, इथून असं कट केलं, ओके, जो सरफेस एरिया असणार आहे त्या मेटलचा, ओके, इट इज अ लस्ट्रस. लक्षात येते का. ओके, मेटल हॅव शायनिंग सरफेसेस किंवा सरफेस, तुम्ही मेटलला रब करून बघा, त्याचा जो सरफेस, ओके, असतो, ओके, तो कसा शायनिंग असतो, लस्ट्रस असतो. पण नॉन मेटलचा नसतो. नॉन मेटल्स, ओके, डू नॉट हॅव अ शायनिंग सरफेस. पण त्याच्यामध्ये एक एक्सेप्शन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. कोण आहे, आयोडीन. तुम्हाला इमेज दाखवतो इकडे, लक्ष द्या, ठीक आहे. येस, दिस इज मेटल पाईप. ही काय, एक मेटल पाईप आहे. इथं तुम्हाला शाईन दिसतो का, डेफिनेटली. ओके, न्यू मेटल आहे तो, किंवा रॉड म्हणू शकता तुम्ही. कुठलेही मेटल रॉड्स घ्या, नवीन नवीन, ओके, एकदम क्लीन दिसतात, आलं लक्षात. त्याच्यानंतर त्याच्यावरती करोजन वगैरे होतं, ओके, ते डल होतात नंतर, ओके, पण काय, ज्यावेळेस तुम्ही रब कराल त्याच्या सरफेस वरती, त्यावेळेस तुम्हाला अशी शाईन दिसेल, ठीक आहे. इथं आयोडीन दिलेलं आहे, दिस इज नॉन मेटल, नॉन मेटल, ठीक आहे ना. ओके, इवन दो इट हॅज अ शाईन, लक्षात ठेवा, क्वेश्चन विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग, ओके, इज नॉन मेटल इज लस्ट्रस.
ठीक आहे ना. ओके येस. लस्ट्रस कुठला आहे तर आयोडीन. ठीक आहे ना. सॉलिड आहे आणि काय नॉन मेटल आहे. ओके तरी सुद्धा काय येस इट इज अ लस्ट्रस. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. सेकंड प्रॉपर्टी बघा. ओके हार्डनेस. आता मेटल्स कसे आहेत जनरली असा वर्ड यूज केलेला आहे. जनरली म्हटलं की एक्सेप्शन असतात, लक्षात ठेवा. व्हेरी आयएमपी. जिथं जनरली वर्ड यूज केलेला आहे ना तिथं काय एक्सेप्शन्स असतात, बरोबर आहे ना. ओके येस. मेटल्स हे जनरली काय असतात हार्ड. मेटल्स आर जनरली हार्ड. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना. ओके आणि नॉन मेटल्स हे जनरली काय असतात सॉफ्ट. बघा दोन्ही ठिकाणी जनरली वर्ड यूज केलाय. काय एक्सेप्शन्स आहेत बघूया त्याला. ठीक आहे. एक्सेप्ट इथे बघा. एक्सेप्ट सोडियम, लिथियम. ओके येस. त्याच्यानंतर पोटॅशियम. ओके हे कसे आहेत सॉफ्ट मेटल्स आहेत. समजतंय ना. ओके इवन तुम्ही काय करू शकताय नाईफ न त्याला कट करू शकताय, बरोबर आहे ना. ओके सुरी घेऊन ओके त्याला काय करू शकताय तुम्ही कट करू शकताय बघा. ह्या मेटलला कट करू शकता तुम्ही. लक्षात येते हे. ठीक आहे. येस सोडियम तुम्ही यूज केला असणार आहे मे बी तुम्हाला किंवा लॅबोरेटरीमध्ये तुम्हाला दाखवले असणार आहे. इझिली कट होत होतो नाईफने, एवढा सॉफ्ट असतो. येतं लक्षात. ठीक आहे. एक्सेप्ट इथं बघा जनरली हे सॉफ्ट असतात ना, पण एक्सेप्ट डायमंड व्हेरी इम्पॉर्टंट. डायमंड कसं आहे हार्ड आहे. तुम्हाला आणखी पुढे येतील सबस्टन्सेस पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये. ठीक आहे ना. ओके लक्षात ठेवा डायमंड इज हार्डेस्ट सबस्टन्स. ओके वेगवेगळे आता जे रॉक्स असतात ओके त्या रॉक्सला कट करण्यासाठी डायमंड यूज केला जातो. म्हणजे किती हार्ड आहे तुम्ही विचार करू शकताय, बरोबर आहे ना. ओके बोरिंग साठी वळणं जे काय रॉड्स यूज केले जातात बोरवेल साठी ते डायमंडचे असतात. समजतंय हे. येस. अ फॉर्म ऑफ कार्बन विच इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. क्लिअर आहे. येस. मग हे हार्ड का असतात मोस्टली ओके मेटल्स तर त्याच्यामध्ये मेटॅलिक बॉन्ड आहे. कुठला बॉन्ड मेटॅलिक बॉन्ड. हा मेटॅलिक बॉन्ड जो आहे तो खूप स्ट्रॉंग असतो. येतं लक्षात. ओके एक एक आयन जो आहे मेटल आयन तो स्ट्रॉंगली हेल्ड असतो. त्याच्यामुळं येस त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आर यू गेटिंग. ठीक आहे ना. ओके नेक्स्ट बघा स्टेट व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झिस्ट ऍज अ सॉलिड. मेटल जे आहेत ते जनरली काय असतात सॉलिड असतात. ठीक आहे. एक एक्सेप्शन आहे त्याला. कुठला एक्सेप्शन मर्क्युरी, बरोबर आहे ना. ओके मर्क्युरी जो आहे ओके तो काय असतो लिक्विड असतो. सीआर दिस इज मर्क्युरी. फ्लो होतो ना. कसा आहे लिक्विड आहे ऍट रूम टेम्परेचर. व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात येते हे. येस. त्याच्यानंतर नॉन मेटल मध्ये बघा. ओके नॉन मेटल मध्ये इथं ओके जनरली नॉन मेटल जे आहेत ना ओके एक्झिस्ट ऍज सॉलिड और गॅसेस. ओके एक एक्सेप्शन आहे ब्रोमीन जो आहे तो काय असतो लिक्विड असतो. एक्सेप्ट ब्रोमीन. ब्रोमीन इज व्हॉट लिक्विड. ठीक आहे. इथं इमेज मध्ये बघू शकता तुम्ही. दिस इज ब्रोमीन. काय आहे तो लिक्विड आहे. फ्लुइडिटी दाखवलंय तुम्हाला इथं मी. आणि हा काय मर्क्युरी आहे. मर्क्युरी विच इज ऑल्सो लिक्विड. लिक्विडची टेंडेन्सी असते टू फ्लो, बरोबर आहे ना. इट हॅज अ एबिलिटी टू फ्लो. क्लिअर झालं हे. ठीक आहे. असे एक्सेप्शन्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. क्लिअर. ओके नेक्स्ट पॉईंट बघूया. प्रॉपर्टीज मध्येच मॅलिबिलिटी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. मॅलिबिलिटी. मेटल्स कॅन बी ओके स्प्लिटन इनटू थिन शीट्स. शीट्स मध्ये कन्वर्ट करता येतात मेटल्स. जसे की गोल्ड आहे सिल्वर आहे, बरोबर आहे ना. ओके हे कशा आहेत मॅलिबल मेटल्स. मोस्ट मॅलिबल मेटल्स आहेत. गोल्डच्या फॉइल्स कळलं. 1 ग्रॅम जो गोल्ड आहे ना ओके त्याच्यापासून बघा तुम्हाला किती मोठी फॉइल मिळते. अशी खूप मोठी फॉइल मिळते तुम्हाला. ठीक आहे ना. ओके ते दाखवलेली आहे फॉइल मी. सीआर दिस इज गोल्ड फॉइल. किती एकदम एकदम अशी पातळ पातळ फॉइल आहे बघा. लक्षात येते बघा. द मोस्ट मॅलिएबल मेटल्स आर फ्रॉम ग्रेटेस्ट ओके टू द लिस्ट गोल्ड. ग्रेटेस्ट टू द लिस्ट असं म्हणले. म्हणजे मॅलिबिलिटीची प्रॉपर्टी आहे ग्रेटेस्ट टू लिस्ट दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे ना. कुठून कुठपर्यंत सगळ्यात जास्त हायली मॅलिबल कोण आहे गोल्ड, बरोबर आहे ना. ओके त्याला वेगवेगळ्या पार्ट मध्ये कन्वर्ट करता येतं म्हणून ते ऑर्नामेंट्स मध्ये यूज करतात का. येस मॅलिबल आहे डक्टाईल आहे तो. सिल्वर त्याच्यानंतर मग लीड त्याच्यानंतर कॉपर ॲल्युमिनियम टीन
प्लॅटिनम, झिंक, आयर्न आणि निकेल एक ऑर्डर आहे मॅलिबिलिटीची. गोल्ड लीफ आहे, दिसते का तुम्हाला? ठीक आहे ना, किंवा फॉईल म्हणू शकता तुम्ही. पॉसिबल ड्यू टू इट्स मॅलिबिलिटी, मॅलिबिलिटी आहे गोल्ड मध्ये, येस, म्हणून लीफ किंवा काय फॉईल पॉसिबल आहे. रिपीटिंग, ठीक आहे ना? ओके, येस. नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया मॅलिबिलिटी मध्येच. ओके, येस. नॉन मेटल साठी बघा, हे सगळे कशात मॅलेबल आहेत, त्याला शीट मध्ये कन्वर्ट करता येतं. ठीक आहे. नॉन मेटल साठी बघा, नॉन मेटल्स आर नॉन मॅलिएबल. ठीक आहे ना. डायमंडला जर तुम्ही हॅमर करायचा प्रयत्न केला, ओके, तर 2 तुकडे होतात. लक्षात येते? ग्राफाईटला बघा, काय म्हणू शकता, हॅमर करून बघा, त्या ग्राफाईटला 2 तुकडे होतात. ओके, ब्रिटल असतात ते जनरली. काय असतात? ब्रिटल. त्याचं फॉईल मध्ये कन्व्हर्जन करता येत नाही. करेक्ट ना? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डक्टिलिटी. डक्टिलिटी प्रॉपर्टी काय आहे? दे कॅन बी ड्रॉन इन टू वायर. वायर मध्ये काय कन्वर्ट करता येतं. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे इथं? ओके, तर 1 ग्रॅम गोल्ड, 1 ग्रॅम जर गोल्ड घेतला तुम्ही, ठीक आहे ना, एयू म्हणजे काय असतो? गोल्ड. ओके, दॅट कॅन बी ड्रॉन इन टू वायर अप टू दी 2 किलोमीटर. ठीक आहे ना, 2 किलोमीटर पर्यंत तुम्ही त्याची वायर बनवू शकता. बघा किती, ओके, येस, डक्टाईल आहे तो. समजतंय ना? त्याच्यामध्ये डक्टिलिटी किती आहे लक्षात येते का बघा तुम्ही. इट कॅन बी ड्रॉन इन टू वायर, किती स्मॉल वायर तुम्ही, ओके, त्याचा बनवू शकताय. म्हणून गोल्डच्या ऑर्नामेंट्स मध्ये, ओके, तुम्हाला छोट्या 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 वायर्स दिसतील, छोटे छोटे तार्स दिसतील. लक्षात येते? किती किलोमीटर? ओके, खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. 1 ग्रॅम गोल्ड 2 किलोमीटर पर्यंत, ओके, वायर मध्ये कन्वर्ट करता येतो. अंडरस्टूड? व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, त्याला डक्टिलिटी म्हणायचं. ठीक आहे ना? ओके, मग सिल्वरची वायर बनवता येते, त्याच्यानंतर ओके, कॉपरची वायर बनवता येते. करेक्ट ना? ओके, त्याच्यामध्ये डक्टिलिटी, मोस्ट ऑफ द मेटल, सगळ्या मेटलमध्ये डक्टिलिटी आहे. करेक्ट ना? ओके, येस. आता फेरस सुद्धा बघा तुम्ही, ओके, आपण वेगवेगळे रॉड्स बनवतो फेरसचे. ओके, हा, जसं गोल्डचे वायर बनवू शकता तुम्ही, तशी वायर्स कोणाचे फेरसचे बनवू शकत नाही आपण. अल्युमिनियमला वायर मध्ये कन्वर्ट करतो आपण, कॉपरला वायर मध्ये छोटे 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 वायर्स असतात बघा तुम्ही. लक्षात येते ना? ओके, जे कंडक्टर्स असतात किंवा काय, येस, आपण इलेक्ट्रिक करंट कॅरी करण्यासाठी ज्या काय वायर्स यूज करतो, त्याच्यामध्ये येस, अल्युमिनियमच्या वायर्स असतात. ओके, आणि मोस्टली काय, सिल्वरच्या वायर्स असतात. अल्युमिनियम जो आहे ना, मोस्ट अबंडंट एलिमेंट आहे. लक्षात येते? मोस्ट अबंडंट एलिमेंट अल्युमिनियम. मेटल म्हणू शकतो, मोस्ट अबंडंट मेटल म्हणून एलिमेंट, मेटल. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, अल्युमिनियम. करेक्ट ना? ओके, आता गोल्डच्या वायर्स काय यूज करत नाही आपण, सिल्वरच्या वायर्स काय. सिल्वर कसा गुड कंडक्टर आहे, दॅन कॉपर अँड वॉट, अल्युमिनियम. सिल्वर गुड कंडक्टर आहे, तरी सुद्धा आपण सिल्वर यूज करत नाही. कारण काय? येस, इकॉनॉमिकली इट इज नॉट फेवरेबल, कॉस्टली आहे ना, त्याच्यामुळे काय, सिल्वरला यूज करत नाही आपण. ओके, पण गोल्ड, सॉरी, कॉपर यूज करतो. आणि अल्युमिनियम कॉस्टली नसतो, बरोबर आहे ना? ओके, अल्युमिनियम काय, ची प्राइस जी आहे ती खूप कमी असते, कॉस्ट खूप कमी असते. कॉपरची कॉस्ट आणि परत हायर असते. त्याच्यानंतर मग सिल्वरची, त्याच्यानंतर गोल्डची, त्याच्यानंतर प्लॅटिनमची हायर असते. ठीक आहे ना? सिल्वर, ओके, येस, बेस्ट कंडक्टर आहे. त्याच्यानंतर कॉपर आहे, त्याच्यानंतर अल्युमिनियम आहे. आलं लक्षात हे? ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड वरती जाऊया आता. येस, हे पाहिलं आपण, शायनिंग साठी ही इमेज दाखवलं तुम्हाला मी. ठीक आहे, येस. पुढची प्रॉपर्टी बघूया. हे बघा, वायर्स मध्ये कसे ड्रॉ करतात. ओके, येस, मेटल्स आर ड्रॉन इन टू वॉट, वायर्स. करेक्ट, बंडलच्या बंडल्स वायर्स आपण इथं प्रिपेअर केले जातात इंडस्ट्रीमध्ये. क्लिअर? ठीक आहे, नेक्स्ट प्रॉपर्टी इज कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ओके बाळांनो, हे जे काय मेटल्स आहेत, दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. त्याच्यामध्ये कोण आहे? सिल्वर फर्स्ट अँड कॉपर काय आहेत? बेस्ट कंडक्टर्स ऑफ हीट अँड, सिल्वर अँड कॉपर, ओके, बेस्ट कंडक्टर्स ऑफ हीट. येते लक्षात? ठीक आहे. लीड, व्हेरी इम्पॉर्टंट, याला नोट करा. लीड, मर्क्युरी, पुअर कंडक्टर्स ऑफ हीट.
लक्षात येते. आणि मेटल्स काय सांगितले, मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. समजलं, हे गुड कंडक्टर्स असतात ते. त्याच्यामध्ये ह्या पीबी ला लक्षात ठेवावं. पीबी कसा आहे, पुअर कंडक्टर आहे. मर्क्युरी कसा आहे, पुअर कंडक्टर आहे. ठीक आहे ना. ओके, सिल्वर कसा आहे, गुड कंडक्टर आहे. सीयू कसा आहे, गुड कंडक्टर. हे कसं ऑब्झर्व कराल तुम्ही. ओके, एक मेटल रॉड घ्या, बरोबर आहे ना. ओके, एक मेटल रॉड घ्या, इथं तुम्ही कॅन्डल ठेवू शकताय, बरोबर आहे ना. ओके, एक कॅन्डल ठेवा इथं तुम्ही ह्या मेटल रॉड वरती. ही काय आहे, कॅन्डल आहे असं कन्सिडर करा, कॅन्डल. ठीक आहे. आणि तुम्ही जर इथं बर्नरनं हीट केलं, सपोज इथे एक फ्लेम आहे कन्सिडर करा ही. ठीक आहे ना. ओके, इथे हीट केलं तर हीट काय होते, पास होते स्लोली. हे कसं समजतं आपल्याला, आफ्टर ओके एस मेल्टिंग ऑफ दिस यस कॅन्डल, मेल्ट होते कॅन्डल. आणि जर का कॅन्डल मेल्ट होत असेल तर डेफिनेटली काय, येस ह्या टोकापासून ओके ह्या टोकापर्यंत हीट काय होत असते, पास होत असते. आलं लक्षात. दिस इज कॉल्ड एज अ गुड कंडक्टर ऑफ हीट. मेटल्स मध्ये का हे गुड कंडक्टर का आहेत, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, मेटल्सचे गुड कंडक्टर्स का आहेत. ओके, कारण काय, त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतो, फ्री इलेक्ट्रॉन, मुवेबल इलेक्ट्रॉन आहे. नोट करून ठेवा हा पॉइंट. ठीक आहे. मेटल्स हॅव्हिंग अ फ्री इलेक्ट्रॉन, मुवेबल इलेक्ट्रॉन, डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. That's why metals are good conductors of heat and electricity. आलं लक्षात. ठीक आहे. नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी एक्सेप्ट ग्राफाइट. व्हेरी इम्पॉर्टंट. ग्राफाइट काय आहे, ओके इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. नोट करा, हे नोट आहे तुम्हाला तसं, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. डायमंड, डायमंड ओके इज गुड कंडक्टर ऑफ हीट, गुड कंडक्टर ऑफ हीट. ठीक आहे ना, इट इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट. अंडरस्टूड. ठीक आहे ना. ओके येस. आता इमेज आहे तर लक्षात येते का बघा तुमच्या, इथं काय सांगितलं मी, गुड कंडक्टर ऑफ हीट. ठीक आहे ना. इट इज अ गुड कंडक्टर. आणि इथं काय सांगितलं मी, बॅड कंडक्टर. इथे एक टेस्टर दिसतो तुम्हाला, बरोबर आहे ना. ओके, इथं एक मेटल पार्ट आहे, ओके, आणि इथं आहे नॉन मेटल पार्ट आहे का. ठीक आहे. नॉन मेटल पार्टला ओके काय केले, वायर कनेक्ट केलं आपण इथं नॉन मेटल पार्टला. बल्ब ग्लो होतो का, नाही. आणि इथं काय केलं, मेटल पार्टला ओके काय केलं, इथं सेल आहे ऑलरेडी, दोन्ही पार्टला आपण कनेक्ट केलेला आहे. इथं मेटल पार्टला कनेक्ट केलं, ओके बल्ब ग्लो होतो. याचा अर्थ काय, मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. इज एक्सपेरिमेंट आहे हा, बरोबर आहे ना. त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे, बेस्ट एक्सपेरिमेंट. ओके, आणखीन एक पॉइंट इथं सांगायचं राहिलं तुम्हाला. येस, इथं बघा लस्टर. ठीक आहे. मेटल मध्ये लस्टर कशामुळे, मेटल्स मध्ये ओके लस्टर कशामुळे वळलं, लस्टर्स का असतात, ते शायनिंग का असतात, कलर का दाखवतात मेटल्स. ओके, कारण त्याच्यामध्ये येस इलेक्ट्रॉन जे आहेत ते एक्साइटेड स्टेटला जातात. हाऊ सी ओके वेन मेटल ओके हा एक मेटल पार्ट आहे कन्सिडर करूया. ठीक आहे ना. त्याच्यावरती ज्यावेळेस लाईट इन्सिडेंट होते त्यावेळेस इलेक्ट्रॉन जो आहे ना एक्साइटेड स्टेटला जातो. सपोज दिस इज द न्यूक्लियस, त्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स आहेत, बरोबर आहे ना. ओके, दिस इज फर्स्ट सेल, दिस इज सेकंड सेल, दिस इज थर्ड सेल. सपोज इथे इलेक्ट्रॉन आहे, तो एक्साइटेड स्टेटला जातो. व्हेन इट कम्स टू दी लोअर एनर्जी लेवल, हा इलेक्ट्रॉन जो आहे एक्साइटेड स्टेट मधला लोअर एनर्जी लेवलला ज्यावेळेस येतो, म्हणजे काय, इट ऍब्झॉर्ब हीट सॉरी लाईट, तो लाईट ऍब्झॉर्ब करतो. तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण मी सांगितलं होतं बघा. ठीक आहे. अंधारात जर एखादी सबस्टन्स आपण ठेवलं, जोपर्यंत त्याच्यावरती लाईट इन्सिडेंट होत नाही तोपर्यंत ओके तो व्हिजिबल असतो का, नाही. म्हणजे त्याच्यावरती लाईट पडायला पाहिजे, लाईट पडली तरच तो आपल्याला दिसतो, करेक्ट ना. ओके, तसं काय, येस ह्या मेटलवरती ज्यावेळेस लाईट इन्सिडेंट होते ओके त्यावेळेस काय, त्याच्यामधला जो इलेक्ट्रॉन आहे त्या ऍटम्स मधला इलेक्ट्रॉन हायर एनर्जीला जातो. ओके, सपोज दिस इज ग्राउंड स्टेट, इलेक्ट्रॉन कुठं आहे, ग्राउंड स्टेटला आहे. आणि दिस इज एक्साइटेड स्टेट और येस हायर एनर्जी लेवल. ओके, व्हेन लाईट ओके ऍब्झॉर्ब बाय दिस इलेक्ट्रॉन, ठीक आहे ना. ओके, ज्यावेळेस लाईट ऍब्झॉर्ब करतो, ओके देन व्हॉट हॅपन्स, इट गोज टू द एक्साइटेड स्टेट. when it comes to the okay ground state, it emits light, बरोबर आहे ना. ओके, लाईट एनर्जी काय करतो, तो इमिट करतो, करेक्ट. ओके, ही लाईट जी आहे ओके त्या ह्या लाईटला एक पर्टिक्युलर काय असते, वेव्हलेंथ असते.
बरोबर आहे ना. ओके, हा कलर आपल्याला दिसतो, ह्या लाईटचा कलर आपल्याला दिसतो. समजतं हे डिटेलमध्ये तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आहे पुढं. समजतं हे. ठीक आहे. म्हणजेच काय, when light incident on the surface of metal, then what happens, electron goes to the excited state, means it absorb energy, light energy, and goes to the excited state, higher energy level ला जातो. When it emits light, okay, that appears to the okay color to us. लक्षात येते का बघा, ह्या लाईटचा कलर ओके आपल्याला अपियर होतो. अंडरस्टूड. ठीक आहे ना. ओके, येस. कंडक्टिव्हिटी कडे येऊया आपण आता परत. गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी म्हणले आपण. येस, हे मेटल जे आहे तिथे एक एक्सपेरिमेंटली दाखवले तुम्हाला की बाबा इथं नॉन मेटल पार्टला जर वायर कनेक्ट केलं तर बल्ब ग्लो होत नाही, पण इथं मेटल पार्टला जर आपण येस वायर कनेक्ट केलं तर डेफिनेटली काय होतो, हा मेटल ग्लो होतो. करेक्ट ना. ठीक आहे. गुड कंडक्टर ऑफ हीट सुद्धा आहे इथं, गुड कंडक्टर ऑफ हीट. ठीक आहे ना. ओके, इथं बघा किचन मध्ये आपण युटेन्साइल्स यूज करतो. हा कुकर आहे, बरोबर आहे ना. ओके, दिस इज द मेटॅलिक पार्ट, बरोबर आहे ना. ओके, येस, हा मेटल दिसतो आणि तुम्हाला हा ब्लॅक जो आहे तो नॉन मेटलचा पार्ट आहे, बरोबर आहे ना. ओके, येस, हे थर्मोसेटिंग पॉलिमर्स आहेत. कुठल्या टाईपचे पॉलिमर्स आहेत, थर्मोसेटिंग, त्याला बॅकेलाइट म्हटलं जातं. ठीक आहे ना. ओके, तो काय आहे, येस, बॅकेलाइट आहे. ठीक आहे. बॅकेलाइट काय आहे, पॉलिमर आहे, तर डबल सन ओके एल असा असतो तो बॅकेलाइट. ठीक आहे ना. थर्मोसेटिंग पॉलिमर म्हटलं जातं त्याला. कुठला पॉलिमर, थर्मोसेटिंग पॉलिमर. हा काय आहे, एस इन्सुलेटर आहे, हीट रेजिस्टंट आहे तो. आलं लक्षात. ठीक आहे ना. ओके, म्हणजे मेटल्स कशा आहेत, गुड कंडक्टर्स ऑफ हीट. आपण डायरेक्टली असं टच करू शकतो का मेटलला, नाही करू शकत. बघा ओके, येस, इथं मेटलचा पार्ट आहे डायरेक्ट, समजतो ना. ओके, त्याच्यामुळे इथं टच करू शकत नाही आपण. करेक्ट. ओके, म्हणून काय लावावं लागतं आपल्याला त्याला, ओके, एस एस इन्सुलेटर यूज करावा लागतो तिथं. समजलं ना. ओके, येस, बेस्ट एक्झाम्पल आहे. ओके, डे टू डे लाईफ मध्ये यूज करतो आपण हे. घरी तुम्ही ओके येस किचन मध्ये कधी गेला असेल ओके, तर तुम्ही डेफिनेटली हे ऑब्झर्व करा, बरोबर आहे ना. ओके, येस, ज्या पॅनला ओके येस कुठं काय म्हणू शकतो आपण, इन्सुलेटर नाही असं पॅन घ्या तुम्ही. अदरवाईज डायरेक्ट तुम्ही ओके पातेल्याला वगैरे टच करून बघू शकताय. आलं लक्षात. ओके, खालून आपण तापवलेलं असतं त्याला, ठीक आहे ना. वरती टच करा, ते काय झालेलं असतं, गरम झालेलं असतं, हॉट झालेलं असतं. का, कारण काय, येस, मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ येस हीट. करेक्ट ना. म्हणून हे काय करतो आपण, येस इन्सुलेटर्स यूज करतो. रिपीटिंग. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, डेन्सिटी. ठीक आहे ना. ओके, तर डेन्सिटी मध्ये मेटलची जी डेन्सिटी आहे जनरली हाय असते. ठीक आहे, डेन्सिटी ऑफ मेटल इज जनरली हाय. त्याला एक्सेप्शन पण आहे. त्याच्यानंतर काय, हाय मेल्टिंग पॉइंट ऑल्सो, एक्सेप्ट सोडियम अँड पोटॅशियम. हे सॉफ्ट असतात मेटल्स, त्याची डेन्सिटी काय असते, कमी असते. ओके, येस, पण अदर मेटल्स जर विचार केला आपण ओके, तर काय क्लोजली पॅक्ड असतं. डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. त्याचं व्हॉल्यूम कमी असतं ओके, आणि मास जास्त, म्हणजे कमी स्पेस मध्ये ओके येस मास जो आहे तो जास्त ऑक्युपाय झालेला असतो. म्हणजे काय, क्लोज पॅकिंग. क्लोज पॅकिंग, जेवढी जास्त क्लोज पॅकिंग तेवढी डेन्सिटी काय असते, हायर असते. समजलं हे. ओके, हॅव लो डेन्सिटी. इथं मात्र काय असतं, लो डेन्सिटी, लो मेल्टिंग पॉइंट्स, नॉन मेटलसाठी. अंडरस्टूड. ठीक आहे. सोनरस असतात ते, बरोबर आहे ना. एक पर्टिक्युलर आवाज येतो, ठीक आहे ना. ओके, त्याला नाद वगैरे म्हणतो आपण. करेक्ट. येस. त्याच्यानंतर पुढे सॉरी मेटल्स मध्ये दे प्रोड्यूस साऊंड, बरोबर आहे ना. ऑन श्रिंकिंग हार्ड सरफेसला स्ट्रिंग केलं की काय साऊंड प्रोड्यूस करतात ते, तुम्ही ऑब्झर्व केलं असणार आहे. ठीक आहे ना. ओके, दे आर नॉट सोनरस. समजते का हे. येस, क्लिअर. प्लास्टिकला बघा तुम्ही आवाज येतो का, ओके, बराच वेळ आवाज राहतो इथं मेटलचा, ठीक आहे ना. ओके, पण इथं आवाज राहत नाही. नेक्स्ट, ऑक्साइड्स, व्हेरी इम्पॉर्टंट. हे पाहिले आपण ऑलरेडी. मेटॅलिक ऑक्साइड्स कसे असतात, बेसिक असतात, लक्षात ठेवा. मेटलचे ऑक्साइड्स कसे बेसिक असतात, आणि नॉन मेटलचे ऑक्साइड्स कसे असतात, ऍसिडिक इन नेचर. नॉन मेटलचे ऑक्साइड्स कसे ऍसिडिक असतात. समजलं ना. म्हणजे काय की
हे जे ऑक्साइड्स आहेत मेटलचे ऑक्साइड्स, फॉर एक्झाम्पल Na2O आहे मेटल ऑक्साइड, वॉटरमध्ये ऍड करा, H2O मध्ये ऍड करा, ओके काय फॉर्म करतो, NaOH फॉर्म करतो. दिस इज बेस, अल्कली म्हणतो त्याला आपण. करेक्ट. नॉन मेटलचा सपोज CO2 आहे, वॉटरमध्ये ऍड करा, ऍसिड फॉर्म करतो, H2CO3. हा कोण आहे, ऍसिड आहे. आलं लक्षात? येस. मेटलचे ऑक्साइड्स हे बेसिक का आहेत, कारण ते वॉटरमध्ये बेस फॉर्म करतात. ते पुढे स्टडी करायचं आहे आपल्याला. आणि नॉन मेटलचे ऑक्साइड जे आहेत ते ऍसिडिक असतात. ऍसिडिक का असतात, कारण काय, येस ते वॉटरमध्ये ऍसिड फॉर्म करतात. क्लिअर आहे हे? आजचा हा जो पार्ट आहे बाळांनो, ओके, तो एक जनरल पार्ट आहे. बरोबर आहे ना. मोस्ट ऑफ दी थिंग्स तुम्ही याच्यामध्ये स्टडी केलेला आहे. ठीक आहे ना. ओके. येस. आपल्याला मेन जो पार्ट स्टडी करायचा आहे, ओके, तो नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करायचा आहे. ठीक आहे ना. ओके. त्याच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीज हा जो पॉइंट आहे तो खूप महत्वाचा असणार आहे. केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे ना. ओके. सम क्वेश्चन्स बघूया आपण रिलेटेड टू दिस टॉपिक, आजच्या टॉपिक वरती. ठीक आहे, बघा. फर्स्ट क्वेश्चन, aluminum is used for making cooking utensils. Which of the following properties of aluminum are responsible for the same? बघा बरं, कुकिंग युटेन्सिल्स ओके बनवण्यासाठी अल्युमिनियम यूज करतात. एक तर काय, गुड थर्मल कंडक्टिव्हिटी. डेफिनेटली अल्युमिनियमची ओके कंडक्टिव्हिटी कशी आहे, गुड आहे. थर्मल कंडक्टिव्हिटी, कारण काय, कुकिंग युटेन्सिल्सला काय लागते, थर्मल कंडक्टिव्हिटीज लागते. आलं लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर गुड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची काय गरज आहे का आपल्याला तिथं, नाही. बरोबर आहे ना. कुकिंगसाठी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची गरज नाही, डक्टिलिटीची गरज नाही आपल्याला. बरोबर आहे ना. ओके. येस. हाय मेल्टिंग, हा दिस इज इम्पॉर्टंट. कारण काय, ओके, हाय टेम्परेचरला एखादी युटेन्साइल आहे अल्युमिनियमचा आपण सपोज घेतला, बरोबर आहे ना. ओके, त्याला हाय टेम्परेचर दिलं, ओके, तो मेल्ट नाही झाला पाहिजे, शुड नॉट मेल्ट. ओके, मेल्ट झालं तर मग ओके फूड आणि मेटल हे काय होतील, एकत्र होतील. करेक्ट ना. ओके, त्याच्यामुळे काय, तो मेल्ट नाही झाला पाहिजे, त्याचं मेल्टिंग पॉइंट काय असला पाहिजे, हाय असला पाहिजे. सो हाय मेल्टिंग पॉइंट, समजलं हे? ठीक आहे. गुड थर्मल कंडक्टिव्हिटी आणि काय, हाय मेल्टिंग पॉइंट, हे दोन रिझन्स असले पाहिजे. करेक्ट. बघा ऑप्शन कुठं आहे, फर्स्ट आणि काय, फोर्थ, ऑप्शन डी. क्लिअर आहे? येस. कुकिंग युटेन्साइल साठी रिक्वायरमेंट काय आहे, तर काय, थर्मल कंडक्टिव्हिटी असली पाहिजे आणि दुसरा काय, मेल्टिंग पॉइंट हाय असला पाहिजे, कारण तो मेल्ट नाही झाला पाहिजे. क्लिअर? ठीक आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी मात्र तुम्हाला काय, हा पॉइंट महत्वाचा आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द मोस्ट अबंडंट ओके मेटल, हे सांगितलं तुम्हाला, इन अर्थ क्रस्ट मोस्ट अबंडंट ओके मेटल, हे महत्व, एलिमेंट नाहीये. ठीक आहे, मेटल. मोस्ट अबंडंट एलिमेंट कोण असतो, ठीक आहे ना. ओके, ऑक्सिजन. समजते ना. बघा, मेटल कोण आहे, अल्युमिनियम. व्हेरी इंपॉर्टंट पॉइंट, मोस्ट अबंडंट मेटल इज अल्युमिनियम. क्लिअर? त्याच्यानंतर पुअरेस्ट कंडक्टर ऑफ हीट अमॉंग दी ओके मेटल इज, पुअरेस्ट कंडक्टर आपण एका टेबल मध्ये पाहिलं होतं. ठीक आहे, या टेबल मध्ये कंडक्टिव्हिटीच्या इथं सांगितलं तुम्हाला. ओके, येस. कंडक्टर्स ऑफ हीट हे बेस्ट कंडक्टर आहेत आणि लीड आणि मर्क्युरी हे काय आहेत, ओके, पुअर कंडक्टर्स किंवा बॅड कंडक्टर आहेत, बॅड कंडक्टर. बरोबर आहे ना. ओके, क्वेश्चन मध्ये घ्या काय विचारलं, दी पुअरेस्ट ओके येस कंडक्टर ऑफ हीट अमॉंग द फॉलोइंग इज, कोण असेल मग, डेफिनेटली लीड. ठीक आहे ना. दुसरा पण आहे, येस, मर्क्युरी पण आहे, पण मोस्ट ओके कोण येतो, लीड येतो, लक्षात ठेवा. दिस इज बॅड कंडक्टर, दिस इज ऑल्सो बॅड कंडक्टर. ओके, तसं ऑप्शन दोन्ही द्यायला पाहिजे होतं त्यांनी. ओके, मर्क्युरी पण दिलाय आणि लीड पण दिलेलं आहे, दोन्ही येतील, ए अँड बी. दोन्ही बॅड कंडक्टर्स आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. इथं मर्क्युरी द्यायला नको होतं. ठीक आहे ना. ओके, मग दोन ऑप्शन्स करेक्ट आहेत इथं. तसं दोन ऑप्शन देत नाहीत, दोन ऑप्शन जर दिले तर खाली ऑप्शन्स देतात परत.
ठीक आहे. नेक्स्ट बघा, which of the following okay is non-metal is lustrous. which of the following is non-metal okay is lustrous म्हणले. lustrous म्हणजे शाईन. नॉन मेटल म्हणले. नॉन मेटल कोण असणार आहे याच्यामध्ये बघा, सल्फर, ऑक्सिजन सगळेच नॉन मेटल आहे. लस्ट्रस कोण आहे त्याच्यामध्ये? आयोडीन. पाहिलं आपण, बरोबर आहे ना. ओके, आयोडीनची इमेज पाहिलं, हे बघा, आयोडीन इज लस्ट्रस. क्लिअर झालं हे? ठीक आहे. आय थिंक आज इथं आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चर मध्ये ओके मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे ना. ओके, दॅट इज प्रॉपर्टीज. विच प्रॉपर्टीज? केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे ना. ओके, विल स्टॉप हियर. ऑल द बेस्ट.